महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। दुर्गा लॉजवर वेश्या व्यवसाय, पोलिसांचा छापा। वेश्या व्यवसायाचे सेटिंग करणाऱ्या मॅनेजरला अटक। शहरातील बस स्थानकाजवळ असलेल्या दुर्गा लॉज इमारतीमध्ये बाहेरून महिलांना बोलावून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या मॅनेजरवर सदर बाजार पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे। 3 जून 2026 रोजी दुपारी 14 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी हा छापा कारवाई केली। या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण 2300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी कल्याण अंकुश लोखंडे वय 36 वर्ष, राहणार पीर पिंपळगाव, तालुका जिल्हा जालना या लॉज मॅनेजर विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात महिलांचे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 कलम 3456 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगभीर सिंह संधू आणि अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप व त्यांच्या टीमने केली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। दिनांक 3/6/26 रोजी माननीय श्री तेगबीर सिंह संधू पोलीस अधीक्षक जालना तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक जालना यांनी सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका लॉजवर देह विक्रीचा व्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाली सांगितली आणि सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने ज्या बातमीप्रमाणे आम्ही स्वतः तसेच सदर बाजारचे डीबीचा स्टाफ आणि महिला अंमलदार असे सर्व मिळून बस स्थानकाजवळील माननीय SP साहेबांना बातमी मिळाली। त्या बातमीच्या अनुषंगाने बस स्थानकासमोरील दुर्गा लॉज या लॉजच्या इमारतीमध्ये महिलांना बाहेरून बोलावून घेऊन त्यांच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय करून घेताना तेथील मॅनेजर व मालक मिळून आले। त्यामुळे त्या ठिकाणी सुमारे दुपारी 1400 वाजता छापा कारवाई केली व छापा कारवाई दरम्यान सदर बाजार पोलीस स्टेशन येथे 486/2026 गुन्हा रजिस्टर नंबर तसेच कलम 3456 प्रमाणे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम 1956 कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यामध्ये एकूण 2300 रुपयाचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक, माननीय अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना उपविभाग तसेच माननीय पोलीस निरीक्षक संदीप भारती साहेब, आम्ही स्वतः तसेच डीबीचा स्टाफ असे सर्वांनी संयुक्तरित्या केलेली आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।